सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांच्या सेवा सुविधांच्या कामांना गती द्यावी. पालक सचिव एकनाथ डवले. त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा कामाची पाहणी व आढावा. आगामी कुंभमेळा निमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सेवा सुविधांच्या कामाचे आराखडे निश्चित करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालक सचिव श्री डवले यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित कामाची पाहणी केली आणि नगर परिषद त्र्यंबकेश्वर येथे आयोजित बैठकीत कुंभमेळा कामाचा आढावा घेतला. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष कुमार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपायुक्त राणी ताटे, उपजिल्हा अधिकारी रवींद्र भारते, पुरातत्व विभागाचे उपसंचालक अमोल गोटे, उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर डॉक्टर पवन दत्ता, त्र्यंबकेश्वर नगर परिषदचे मुख्य अधिकारी राहुल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, तहसीलदार गणेश जाधव यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आयोजित आढावा बैठकीत SKDO इंजिनियर्स स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड व इंटरफ्रेम डिझाइन असोसिएट्स पुणे या 3 संस्थांनी कुंभमेळा अनुषंगाने तयार केलेल्या त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केलं. पालक सचिव श्री डवले यांनी मंदिर परिसर, कुशावर्त, दर्शनपथ, संगम, प्रसाद व पूजा शेड, आराखड्याचे अमृतशाही मार्ग, बस स्टँड पार्किंग, बेजे येथील उपसा सिंचन प्रकल्प जागेची पाहणी केली. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.